उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदेंवर अजूनही नाराज आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। कारण जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात गेलेल्या महेश शिंदेंनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे। या भेटीमध्ये महेश शिंदे यांनी आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आल्याची नाराजी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच आपण पक्षविरोधात कोणतेही वक्तव्य केले नसल्याचे त्यांनी सांगितले। त्यावेळी एकनाथ शिंदेंनी महेश शिंदेंच्या प्रश्नांना बगल देत तब्येतीची विचारपूस करत कामावर लक्ष देण्याच्या सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि त्यामुळे महेश शिंदेंबाबतची एकनाथ शिंदेंची नाराजी अजूनही कायम आहे का असा सवाल उपस्थित होतोय। नीट पेपर फुटी प्रकरणातील मास्टरमाइंड पी.बी. कुलकर्णीच्या बीडमध्ये सुरू असलेल्या बांधकामाला पालिका प्रशासनानं 2 वेळा नोटीस बजावली आहे। आज या नोटीसची मुदत संपते आणि त्या जागेवरील बांधकाम स्वतः संबंधित ठेकेदारानं पाडावं यासाठी 3 दिवसांचा वेळही देण्यात आला होता। मात्र अद्याप बांधकाम कायम आहे आणि त्यामुळे आज या प्रकरणात पालिका प्रशासन कारवाई करण्याची शक्यता आहे। पी.बी. कुलकर्णी याचे बीड शहरामधल्या शाहूनगर भागात अनधिकृत बांधकाम सुरू होतं। या प्रकरणी बीड पालिकेनं 29 मे रोजी दुसरी अंतिम नोटीस दिली होती। राज्यातील हवामानात बदल होत असून आजपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे। आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही। सध्याच्या परिस्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहू नये आणि मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे। स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील एक्सवर पोस्ट करत शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन केलं आहे। नाशिकच्या मनमाड शहरात काल मान्सूनपूर्व पाऊस झाला। या पावसामुळे खासगी बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आणि साठवून ठेवलेला मका भिजून गेलाय। शेकडो क्विंटल मका पावसानं भिजल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अचानक आलेल्या या पावसामुळे उघड्यावर पडलेला मका झाकण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। गेल्या काही दिवसांपासून असह्य अवकाळ्यानं हैराण झालेल्या साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। डिस्कसह ललगुड बुध या परिसरात काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झालाय। या दमदार पावसामुळे अक्षरशः रस्त्यावर पाण्याचे लोट पाहायला मिळाले। तासभर पडलेल्या या पावसामुळे भूजल पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे, तर शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी देखील उपयुक्त असेल। तर भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर शांत झालाय अशी शोक भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। सुमन कल्याणपूर यांनी भाव, भक्तिगीत आणि पार्श्वगायनानं भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध केलं। त्याचे अमूल्य असं योगदान सदैव स्मरणात राहील। त्यांच्या निधनामुळे आपण दैवी स्वरांना आणि एका कलासक्त साधकाला मुकला आहोत। ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। तर ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील एक दैदिप्यमान सुवर्ण पर्व संपलं अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख होती। त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना व्यक्त करत उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या घरी चोरी झालेली आहे। चोरट्यांनी संदीपान भुमरेंच्या घरातून एक मोबाईल चोरल्याची माहिती आहे। चोरटे सीसीटीव्हीत कैद झालेत। या चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तर खासदारांच्या घरी चोरी झाल्यामुळे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।